गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलासोबतच भारतात शेतीसाठी लागणाऱ्या खतांचाही तुटवडा निर्माण झालाय। केंद्र आणि राज्य सरकार गत वर्षापेक्षा जास्त खते उपलब्ध असल्याचा दावा करत आहे, पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात युरियाची मोठी टंचाई जाणवत आहे। आधीच पुरेसे सिंचन व्यवस्था नसल्यामुळे हवालदिल, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या टंचाईची प्रचंड झळ पोचत आहे। युरिया उत्पादनात आखाती देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। जागतिक युरिया निर्यातीत आखाती देशांचा वाटा जवळपास 36% आहे। यामध्ये इराण आणि कतार हे सर्वात मोठे निर्यातदार देश आहेत। त्यानंतर सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो। भारत सर्वाधिक प्रमाणात युरिया याच देशांमधून आयात करत असतो। इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीत जहाज वाहतुकीवरील निर्बंध घातले आहेत। यामुळे खते आणि इंधनाच्या किमतीत आधीच मोठी वाढ झाली आहे। त्यातच आता देशात, खास करून महाराष्ट्रात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतील तणाव असाच कायम राहिला आणि जहाज वाहतूक ठप्पच राहिली तर वाढलेल्या किमतींमुळे खतांचा वापर आणि याने पिकांचे उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। खतांच्या वाढलेल्या किमती आणि इंधनाचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पार विस्कटून जाण्याची शक्यता आहे। खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा झाला नाही तर या हंगामासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे किंवा आधीच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे हा एक मोठा यक्ष प्रश्न विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे। त्याचवेळी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान देखील सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। एकूणच एकाच वेळी सगळ्याच बाजूने शेतकरी दुर्दैवाच्या फेऱ्यात घेरल्या जात असल्याचं दिसतंय। सरकार शेतकऱ्यांना खताचा पुरेसा साठा असल्याचा दिलासा देत असले तरी प्रत्यक्षात मात्र खताची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे। सरकारच्या या खोटारडेपणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।